Hello, 11th Commerce SP students. लास्ट लेक्चर आपण चॅप्टर नंबर 2 जॉईंट स्टॉक कंपनी संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी जॉईंट स्टॉक कंपनी हा सुरू केला होता. यामधील फर्स्ट पॉईंट होता इंट्रोडक्शन आपण पाहिलं. त्यानंतर इव्होल्युशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या उत्क्रांतीमध्ये वेगवेगळे बिझनेस ऑर्गनायझेशन होते. त्याचे प्रकार आपण सोल ट्रेडिंग, जॉईंट हिंदू फॅमिली, पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि जॉईंट स्टॉक कंपनी. तर या इव्होल्युशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन व्यावसायिक संस्थांचे उत्क्रांती आणि त्यामधील हे व्यवसायाचे विविध प्रकार म्हणजे टाईप्स हे आपण पाहत होतो. तर यामधील यावर्षीच्या अकॅडमिक इयर 2020 आणि 21 कोविड-19मुळे हा पूर्ण पॉईंट म्हणजेच इव्होल्युशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आणि त्यामधील ABCDEF हे टाईप्स सोल ट्रेडिंग, जॉईंट हिंदू, पार्टनरशिप, लिमिटेड, कोऑपरेटिव्ह आणि जॉईंट स्टॉक कंपनी हे संपूर्ण भाग हा वगळण्यात आलेला आहे. 25% सिलेबस हा डिडक्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळं 2.1 इव्होल्युशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन हा यावर्षीच्या अभ्यासक्रमामधून चॅप्टर नंबर 2 मधील हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. या सिलेबसमध्ये हा रिडक्शन करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट पॉईंट नंबर 2 हा आपण सुरू करणार आहोत. म्हणजेच या पॉईंट्समध्ये या चॅप्टरचा नेम जो जॉईंट स्टॉक कंपनी आहे, संयुक्त भांडवली कंपनी आहे, या कंपनी संदर्भातील मीनिंग, डेफिनेशन अँड फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी हे आपण पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये जॉईंट स्टॉक कंपनी संदर्भातील त्याची मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी हे आपण पाहणार आहोत. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे नेमकी काय, संयुक्त भांडवली कंपनी म्हणजे काय आणि त्याचा अर्थ, त्याची मीनिंग हे काय आहेत आपण पाहू. त्या अगोदर आपल्याला संयुक्त म्हणजेच जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे नेमकं काय हे आपण त्यावरतीचं इन्फॉर्मेशन पाहूयात. तर जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजेच संयुक्त भांडवली कंपनी ज्याला म्हणण्यात येतं. अ जॉईंट स्टॉक कंपनी इज अ मोर फॉर्मल फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. इट इज capable of satisfying requirement of modern industry. It is the most convenient form of business organization for the conduct of large scale business activity. जॉईंट स्टॉक कंपनी हा व्यवसाय संघटनेतील एक उत्कृष्ट प्रकार आहे जो मॉडर्न इंडस्ट्री, आधुनिक उद्योग व सॅटिस्फाईंग रिक्वायरमेंट ऑफ मॉडर्न इंडस्ट्री, जो आधुनिक उद्योग व व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यास योग्य आहे. इट इज मोस्ट कन्व्हिनियंट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन फॉर द कंडक्ट ऑफ लार्ज स्केल बिझनेस इंडस्ट्री. हा मोठ्या प्रमाणातील उद्योग करण्यासाठीचा हा व्यवसाय आहे. आणि त्यानंतर दिस म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी ऑर्गनायझेशन स्टार्टेड इन इंडिया इन द 18th century. At present in India we come across different types of joint stock companies such as public, private, government, statutory, etc. या व्यवसाय संघटनेच्या प्रकाराची सुरुवात भारतामध्ये 18th century 18व्या शतकात झाली. परंतु इन इंडिया भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारच्या कंपन्या या एस्टॅब्लिश्ड झालेल्या आहेत किंवा स्थापन झालेल्या आहेत. उदाहरणार्थ एक्झाम्पल पब्लिक कंपनी म्हणजेच ज्याला सार्वजनिक स्वरूपातील कंपनी असंही म्हणता येईल आपल्याला.
त्यानंतर प्रायव्हेट कंपनी, खाजगीरित्या चालवण्यात येणारी कंपनी, गव्हर्मेंट कंपनी, सरकारी कंपनी, अशा वेगवेगळ्या स्वरूपातील कंपन्या भारतामध्ये स्थापन झाल्यात किंवा चालवण्यात येत आहेत. त्यानंतर आता आपल्याला या जॉईंट स्टॉक कंपनी संदर्भातील, संयुक्त भांडवली कंपनी संदर्भातील आपण स्टडी करूया त्यावरतीची मीनिंग. पॉईंट नंबर 2, मीनिंग, डेफिनेशन अँड फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. कंपनीचा अर्थ, डेफिनेशन व्याख्या आणि फीचर्स. कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये पाहूया. कंपनी मीन्स, कंपनी म्हणजे नेमकी काय पाहू. कंपनी मीन्स अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल who are associated for a lawful common purpose or goal. कंपनी म्हणजे समान हेतू, कॉमन पर्पज और गोल म्हणजे समान हेतू किंवा समान उद्देश असलेल्या, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल असलेल्या अनेक व्यक्तींची संस्था म्हणजेच कंपनी होय. कॉमन पर्पज और गोल, कॉमन सगळ्यांचा समान हेतू किंवा उद्देश, समान हेतू किंवा उद्देश असलेल्या ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच अनेक व्यक्तींची संस्था म्हणजेच कंपनी होय. सगळ्यांचा समान उद्देश, कॉमन पर्पज और गोल. कंपनी मीन्स अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, एका व्यक्तींचा समूह, हू आर असोसिएटेड फॉर लॉफुल कॉमन पर्पज और गोल. कंपनी म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन होय. आता समान गोल, कॉमन पर्पज और गोल नेमके कसे. द गोल मे इन्क्लूड economic as well as non-economic objective such as businesses, charity, research, sports, arts, entertainment, etc. आता उद्देश, कॉमन गोल किंवा द गोल यामध्ये काय काय येतं. उद्देश म्हणजे काय, सगळ्यांचा समान हेतू म्हणजे नेमका काय. यामध्ये बिझनेस, व्यवसाय येऊ शकतो, चॅरिटी, धर्मादाय असेल, रिसर्च, संशोधन असेल, स्पोर्ट्स, खेळ असतील, आर्ट, कला असेल, एंटरटेनमेंट, मनोरंजन असेल, अशा कोणत्याही स्वरूपाचे, अशा कोणत्याही स्वरूपाचा पर्पज किंवा गोल, उद्देश समोर ठेवून नफा मिळवण्यासाठी म्हणजेच इकॉनॉमिक किंवा नॉन इकॉनॉमिक अशा आर्थिक किंवा आर्थिकेतर ज्याच्यातून नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी ऑर्गनायझेशन म्हणून केला जातो. कॅपिटल इज इन्व्हेस्टेड बाय अ लार्ज नंबर ऑफ पर्सन. ही कंपनी उभा करण्यासाठी भांडवल, कॅपिटल लागतं, भांडवल लागतं. हे काय लागतं, खूप मोठ्या प्रमाणात लागतं. लार्ज नंबर ऑफ पर्सन्स, मोठ्या प्रमाणात तर लागतंच. याच्यासाठीचा सुद्धा मनुष्यबळ किंवा लोकसुद्धा जास्त प्रमाणात लागतात. इन अ सिम्पल वर्ड्स, आता हे सोप्या शब्दात कंपनी म्हणजे काय. अ कंपनी इज अ वॉलंटरी असोसिएशन ऑफ पर्सन्स फॉर कॅरिंग सम बिझनेसेस अँड शेअरिंग द प्रॉफिट देअर फ्रॉम. या बिझनेससाठी कॅपिटल हे अनेक लोकांकडे म्हणजेच अ लार्ज नंबर ऑफ पर्सन्स, असंख्य लोकांकडून, अनेक लोकांकडून त्यांच्याकडून गोळा केले जाते. आणि त्यांना म्हणजेच ज्यांना यावरतीच कंपनी संदर्भातील अ कंपनी इज अ व्हॉलंटरी असोसिएशन. कंपनी ही एक स्वेच्छेने स्थापन करण्यात आलेली लोकांकडनं संस्था आहे आणि किंवा तो एक व्यवसाय आहे आणि या व्यवसायामधील
होणारा जो कोणताही नफा आहे म्हणजेच प्रॉफिट तो शेअरिंग द प्रॉफिट देअरफॉर जो होणारा नफा आहे तो वाटून घेण्यात दिला जातो. इन शॉर्ट, कंपनी इज अ व्हॉलंटरी असोसिएशन. व्हॉलंटरी असोसिएशन स्वइच्छेने स्थापन करण्यात आलेली. कंपनी इज अ व्हॉलंटरी असोसिएशन्स ऑफ पर्सन्स. लोकांनी स्वइच्छेने स्थापन करण्यात आलेली हा एक बिझनेस आहे. या व्यवसायात शेअरिंग द प्रॉफिट देमसेल्फ या व्यवसायासाठीचा जो मिळणारा नफा आहे तो सर्वांना वाटून दिला जातो किंवा वाटून घेतला जातो. अशांनाच कंपनी असं म्हणण्यात येतं. त्यानंतर पुढे सेकंड पॅरेग्राफ. जॉईंट स्टॉक कंपनी कॅन कलेक्ट ह्यूज कॅपिटल फॉर द बिझनेस. बरोबर आहे. ह्यूज कॅपिटल भांडवल या कंपनीसाठी म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता लागते. द कॅपिटल ऑफ कंपनी इज डिव्हायडेड इनटू स्मॉल नंबर ऑफ इंडिव्हिजिबल युनिट ऑफ फिक्स्ड अमाउंट. These units are known as shares. कंपनी जॉईंट स्टॉक कंपनी ही एका व्यक्तीने टाकण्यासारखी आहे का? नाही. तर त्यासाठी लागणारं भांडवल हे खूप मोठ्या प्रमाणात लागतं. अनेक लोकांकडनं ते लार्ज नंबर ऑफ पर्सन्स मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर मग त्याचं कॅपिटल गोळा होतं. आणि हे कॅपिटल कंपनीला गोळा करण्यासाठी द कॅपिटल ऑफ कंपनी इज त्याला डिवायडेड करण्यात येतं छोट्या छोट्या स्मॉल युनिट्समध्ये. छोट्या छोट्या स्वरूपात ते भांडवल एका फिक्स्ड अमाऊंटच्या युनिटमध्ये विक्री केली जाते आणि त्या छोट्याशा स्मॉल युनिट्सला शेअर्स असं म्हणतात. म्हणजेच कंपनीला जे भांडवल म्हणजेच कॅपिटल लागतं ते कॅपिटल गोळा करण्यासाठी कंपनी आपले शेअर्स म्हणजे ज्याला स्मॉल युनिट्स ऑफ फिक्स्ड अमाऊंट असं म्हणण्यात आलं ते छोटेसे युनिट्स हे एका फिक्स्ड अमाऊंटमध्ये विक्री करते आणि त्या छोट्याशा युनिटला शेअर्स असं म्हणलं जातं. आणि जो तो शेअर्स खरेदी करतो तो परचेस करतो त्याला काय म्हणण्यात येतो? शेअर होल्डर्स असं म्हणण्यात येतं. दीज युनिट्स नोन ॲज शेअर्स. अ पर्सन हू परचेस शेअर्स इज कॉल्ड अ शेअर होल्डर. जो हे शेअर्स म्हणजे ज्याला भाग असं म्हणलं जातं हे भाग जो विकत घेतो म्हणजे हे शेअर्स विकत घेणाऱ्या व्यक्तीला शेअर होल्डर असे म्हणतात. म्हणजेच त्याला मराठीमध्ये भागधारक असे म्हणतात. शेअर होल्डर म्हणजे जो कंपनीचा छोटासा युनिट एका फिक्स्ड अमाऊंटवरचा जो परचेस करतो खरेदी करतो त्या छोट्याशा स्मॉल युनिटला शेअर्स म्हणतात. आणि जो कोणीही तो कंपनीचा शेअर्स म्हणजेच कॅपिटलमध्ये कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट करतो भांडवलामध्ये ज्यांनी जो शेअर्स परचेस करतो त्याला शेअर होल्डर असं म्हणलं जातं. शेअर्स भाग शेअर होल्डर तो भागधारक बनतो म्हणजेच कंपनीच्या कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट करतोय कंपनीच्या भांडवलामध्ये तो गुंतवणूक करतोय पैसे घेतोय आणि तो स्मॉल युनिट परचेस करतोय. याचा अर्थ तो कंपनीचा एक प्रकारे मालकच झाला कारण कंपनीच्या कॅपिटलमध्ये म्हणजे भांडवलामध्ये तो गुंतवणूक करतोय आपली. त्याला शेअर होल्डर इज अ पार्ट ओनर ऑफ द कंपनी. शेअर होल्डर भागधारक हा कंपनीचा ओनर होतो म्हणजेच मालक किंवा त्याला मेंबर्स सभासद असं म्हणतात. The ownership of the company is which shareholders while its day-to-day administration in the hand of directors who are the elected representative of shareholder. कंपनीच्या
मेंबर्सची म्हणजेच शेअरहोल्डरची संख्या ही असंख्य असते, मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये रुटीन डे टू डे वर्क करावं लागतं, दैनंदिन कामकाज पाहावं लागतं. हे दैनंदिन रुटीन वर्क पाहण्यासाठी शेअरहोल्डरने इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच एक प्रतिनिधी निवडतात. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. द डायरेक्टर्स आर कलेक्टिवली नोन ॲज बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. द proportion of profit of the company distributed among the shareholder is known as dividend. कंपनीला जो नफा होणार आहे तो नफा शेअरहोल्डर धारकांना म्हणजेच भागधारकांना वाटला जातो. कारण की नफा झाला कंपनीला नफा झाला, प्रॉफिट झाला. याचा अर्थ कंपनीमध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेली आहे ती रक्कम त्यांच्या स्वरूपातील ती युनिट्स परचेस केलेले आहेत, म्हणजे ते जे ज्या कंपनीचे रक्कम इन्व्हेस्ट करताना जे शेअर्स खरेदी केलेले आहेत त्या शेअर होल्डर धारकांना कंपनीला मधील प्रॉफिटमधील काहीतरी हिस्सा द्यावा लागतो, कारण ते एक प्रकारचे कंपनीचे मालक आहेत. तर त्या प्रॉफिटमधील हिस्स्याला कंपनीच्या भाषेमध्ये प्रॉफिट न म्हणता डिव्हिडंड असं म्हणण्यात येतं. DIVIDENT, डिव्हिडंड, लाभांश ज्याला मराठीत म्हणलं जातं. डिव्हिडंड प्रॉफिटमधील काहीतरी अंश देणे, नफ्यामधील त्यालाच लाभांश. शेअरहोल्डर इज नोन ॲज डिव्हिडंड. द proportion of profit of the company distributed among the shareholders is known as dividend. कंपनीच्या नफ्यातील हिस्सा शेअरहोल्डर धारकांना वाटला जातो त्यास डिव्हिडंड असे म्हणतात. हे आपण मिनिंग पाहिले. यानंतर डेफिनेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. कंपनीची व्याख्या पाहू यात. अकॉर्डिंग टू सेक्शन 220 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, कंपनी कायदा 2013 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कंपनी ॲक्ट 2013 आपण पाहतोय, कंपनी कायदा 2013 आपण पाहतोय. कंपनी ॲक्ट 2013 सेक्शन 220 सेक्शन कलम 220 प्रमाणे कंपनीची डेफिनेशन. कंपनी मीन्स अ कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर धिस ॲक्ट ऑर अंडर एनी प्रिव्हियस कंपनी लॉ. कंपनी म्हणजे कंपनीच्या कायद्याखाली स्थापन केलेली व किंवा प्रिव्हियस कंपनी लॉ किंवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. पूर्वीचा कायदा तर तुम्हाला लास्ट इयरला कंपनी ॲक्ट 1949 हे आपण पाहत होतो. आपण कंपनी कायदा 1949 हा पाहत होतो. त्यामध्ये बदल करून चेंजेस करून यावर्षीच्या तुमच्या न्यू सिलेबसमध्ये कंपनी ॲक्ट 2013 कंपनी कायदा 2013 हा तुम्हाला सिलेबसमध्ये लागू आहे. आत्तापर्यंतच्या लास्ट इयरच्या बॅचपर्यंत आपण कंपनी ॲक्ट 1949 हा त्यांना टीच करत होतो. त्यामध्ये बदल करून कायद्यामध्ये चेंजेस करून नवीन कायदा आणला कंपनीसाठीचा, जॉईंट स्टॉक कंपनीसाठीचा. तो ॲक्ट आपण या पूर्ण सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये पाहणार आहोत. त्या ॲक्ट कंपनी ॲक्ट 2013 कंपनी कायदा 2013 कंपनी ॲक्ट 2013 आपण पाहत आहोत. या कंपनी ॲक्ट 2013 नुसार कंपनीची डेफिनेशन आपण पाहतोय. अकॉर्डिंग टू सेक्शन 220 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 कंपनी कायदा 2013 सेक्शन मीन्स कलम 220 220 प्रमाणे कंपनी म्हणजे काय. कंपनी मीन्स अ कंपनी
इनकॉर्पोरेटेड अंडर धिस ॲक्ट. इनकॉर्पोरेटेड कायद्याखाली. कंपनी म्हणजे कायद्याखाली, कायद्यानुसार स्थापन केलेली. अंडर दिस ॲक्ट और अंडर एनी प्रिव्हियस कंपनी लॉ. किंवा प्रिव्हियस कंपनी लॉ म्हणजेच पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. आत्ताच्या नवीन कायद्यानुसार 2013च्या किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार नोंदवलेली, स्थापन केलेली कंपनी म्हणजेच कंपनी होय. याचाच अर्थ कायद्यानुसार जी कोणतीही एस्टॅब्लिशमेंट झाली कंपनीची त्यालाच कंपनी असं म्हणण्यात येतं. अशी एक डेफिनेशन पाहिले. नंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी आपण पाहिलं आहे. थँक्यू स्टुडंट्स.